अरे हळू काय घाबरतोस कशाला? नको राहू दे. मला ना ऍक्च्युली काम आहे तुझ्याकडे. मला काही रोपं हवी आहेत. खरं तर मागच्या वेळेसच मी घेणार होते, पण आपलं ते रोकडे प्रकरण झालं ना, त्यामुळे ते राहून गेलं. पाहू का मी? मस्त आहे रे हे. छान अरेंज केलंस तू. तुला ऑर्गॅनिक गार्डनिंग विषयी काही माहितीये का? हा? ओ ग्रेट. सगळं ऑर्गॅनिक आहे. मस्त. ऍक्च्युली माझ्या ओळखीत काही माणसं आहेत, म्हणजे माझे मित्रच आहेत, त्यांना ना ऑर्गॅनिक गार्डनिंग फार आवडतं. तर तू त्यांच्या टेरेसवर असं म्हणजे या पद्धतीने हे जसं तू अरेंज केलंयस ना, असं एक छोटं गार्डन अरेंज करून देऊ शकतोस का? म्हणजे अशाच अरेंजमेंट मध्ये एक मिनी गार्डन सारखं. ग्रेट. मस्त. नक्की ना? मग मी तुला कळवते. पाहू का? कोण आहे एवढं काय पण? काय नाही, ते शिर्डीला चाललो होतो. म्हणलं ते नेहमीप्रमाणे ते हार आणि नारळ घ्यायला आलो आणि म्हणलं टाटा पण करावं. चल दे मला, मी निघतो. अरे का? थांब ना. नाही नाही, असं सहज आलो होतो, एवढं काही हे नाही. दे ना ते. अरे तू असा विचित्र का वागतोय? नाही, एवढी नॉर्मल कशी रे? नाही नाही, असं काही नाही, असं सहज आहे. नाही, मी नॉर्मलच आहे, नॉर्मल. थँक्यू. हा, जातो मी. हा, मी नारळ फोडतो आणि जातो पुढे. तुम्ही आरामात गप्पा मारा, काय बाकी. अरे हाय रेणू. काय रोकडे? मस्त कट्टा जमलाय. हा, ए तुम्ही कुठे चाललात का? आम्ही नाही, हा चाललाय शिर्डी. मी चाललोय शिर्डीला. बरं झालं तू आलीस वेळेत. आम्ही आता गणपती बाप्पा मोरयाच करणार होतो. हा, चल 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 चल. तुम्ही येताय ना? अरे आदिल, अरे परवा ना आम्ही एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये ना ते कराटेवाले असतात ना, त्याचे फुल हव्या हू असं करून फरशा नारळ बिंदा असं फोडत होतं. मला खोटं वाटलं म्हणा ते काय. अरे खोटं नाही, एकदम खरंच आहे बघ. काय करायचं म्हणजे मी शिकली आहे ना कराटे, सो मला माहिती काय असतं ना, ते एकदम बेसिक टेक्निक असतं. सगळी पॉवर आपल्यामध्ये असते ऑलरेडी, फक्त इथे कॉन्सन्ट्रेट केलं ना की सगळं इझी असतं. असं कसं खरं असेल? फरशी बिरशी कसं कोण फोडणार? अरे काय पण. अरे कोणीही फोडू शकतं, मी फोडून दाखवू शकते तुला. काय पण बोलते. अरे आदिल सांग तिला. अरे पोरींचे काम आहेत का एवढे नाजूक आहेत? फरशा बिरशा कुठं फोडतील ते? नाही नाही, राहू दे. मैत्री तू लक्ष देऊ नकोस, तू उगाच चिडवतोय ग तुला. काय चिडवत नाहीये, मी सिरियसली सांगतोय. तिचं काम आहे, जमणार नाही तिला. तू तू मैत्रीण आहेस ना मायाची, तू इथं मुलींना ब्लेम करतोय. तू ऐकून कसं घेऊ शकतेस? एक मिनिट, मी प्रूव्ह करू शकते. तू तो नारळ धर हातात. नाही जमायचं रे हिला. तुला काय वाटतं मला जमणार नाही का? तू आता धरच नारळ, मी फोडून दाखवते तुला. नको, ऐक ना. नारळ धर. नको नको. नारळ धर. ओके रेडी. 1 ऐक ना, नको ना, ऐक ना, प्लीज प्लीज नको. 2 झालं
लागलं का तुला एक हात हात सरळ सरळ हात सरळ 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 लागलं का यार माझा हात कापावला नाही 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 होईल काहीतरी होईल होईल सांगितलं होतं लागणार. एक्सरे काढूया आपण एक्सरे काढूया बघू ना काय हात माझ्या ओळखीचा डॉक्टर आहे पण लगेच जाऊ लगेच जाऊ अरे मला शिर्डीला जायला उशीर होत होता यार नाही नाही, काय हरकत नाही आपण जाऊया ना आधी महिना तू गाडी कर ये, ये. हळू हळू हाताचं ठेव हळू ठेव हळू ठेव हात हळू ए इकडे 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 दरका 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 उघड उघड बस बस हात 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 हलवू नको हात हात नीट धर नीट धर ए बस गो हात भाऊ आईच्या गावात सॉरी. अरे आदिल तुमची मैत्री अशक्य आहे रे तुम्ही एवढे असले आज तिचं चेकअप सुरू आहे डॉक्टर तिला चेक करतात कार्टूनचा वगैरे आवाज काढून दाखवते अरे ती त्यांना आणि डॉक्टरही असतात आहे. अरे काय झालं तुम्ही इथे असं निवांत का बसलात? मी तू कुठे आहे? मी तुला खूप लागलं का? अरे मला रोकडाचा फोन आला आता तुम्हाला म्हणलं मी तुला बरं नाही ते हॉस्पिटलमध्ये आणलंय. अरे हे बघ मी गाडी आणली नाही हा आदिल गाडी माझं स्पीडोमीटरचा काटा बिघडलाय ग म्हणजे माझा पण ऍक्सिडेंट व्हायचा त्याच्या नादात आणि मला हॉस्पिटलमध्ये भरती करायला व्हायचं म्हणजे मी तू राहिली साईडला माझ्याकडे लक्ष द्यायला लागेल म्हणून मी तू कुठे मला सांगितलं खूप लागलंय का हा कुठे ती कारचा ऍक्सिडेंट झाला का तिच्या तिला लायसन्स मिळत नव्हता खूप दिवस. एक मिनिट हा अगं हॉस्पिटल मधला ना वासाने फार त्रास होतो मला चक्कर यायला लागते मग काही सुचत नाही मला. आहे का आता बरं वाटतंय ना? हो आता बरं वाटतंय. खरं सांगू का हॉस्पिटल मधला ना असं आल्यावर मला त्रास सुरू होतो त्रास. आयशू मितू ओ माय गॉड मितू काय झालं तुला बरी आहेस ना तू हा खूप दुखतं तुला खूप काय झालं कुठे कुठे लागलं मला दाखव कुठे अगं काय आहे मितू काय करतेस बरी आहेस बरं वाटतं तुला हा मी बरी आहे तू बरी आहेस का आयशू? मला बरं वाटतंय गुड. प्लास्टर लागलंच ना? हेअरलाईन क्रॅक आहे ग जाईल थोड्या दिवसात. बाय द वे आयशू तू अजून सौमित्राला सांगितलेलं नाहीयेस ना आपण इथे आलोय ते? मी कुठे सांगते त्याला काही अजून नाही सांगितलंय मी कोणाला काही. थँक गॉड. अरे सांगीन रे टेन्शन कसलं आहे. बघ सौमित्र माझ्यावर चिडणार नाही कारण त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि जरी तो चिडला तरी मी त्याला प्लास्टर दाखवून सिंपती मिळवेन. सिंपल. ए गाईज आपण एक सेल्फी काढूयात का? हा प्लास्टर सेल्फी काढूयात. चल 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 ए रेणू इकडे इकडे अगं ये ग ये पटकन ये. मी तर म्हणतो हात असं ठेवू नकोस तुम्ही तू अगं ठीक आहे असं ठेवायचं असतो हात. आयशू रिलॅक्स स्माइल. अरे हाय डॅड अरे विघ्नेश मी आत्ताच एक कविता केली ऐक ऐक कविता ऐकत जा जरा. हे बघ जरी मी झालो रिटायर तरी माझ्या अंगात फायर. जरी मी झालो रिटायर तरी माझ्या अंगात फायर. नाही उडाला माझा फ्यूज नाही जळाली वायर. काय मस्त आहे की नाही फर्स्ट क्लास कविता आहे की नाही. ऐकून पंक्चर झाला का नाही टायर. अरे वा हे पण जुळतंय मस्तच आहे. बाबा तुम्ही सर्व्हिस मधून रिटायर होताय की मेंटल रिटायर होताय? अरे येड्या कला आहे ही कला. तीच त्याचा त्रास होतोय मला. अरे वा तुलाही जमते की जुळवाजुळवी करायला. अजून एक आता हे आई बघा यांना सांगून ठेवा कसलं तरी फालतू कविता बनवतायत आणि जर यांचं असं वाढत गेलं ना तर घरातून पळून जाईल ना मी. अहो तुम्ही हे घ्या सांगितलं की नाही बघ मी सोनू मग माझं सोनू. अरे या ऐश्वर्यानं काहीतरी नवीन पोस्ट टाकली आहे काहीतरी फोटो अपलोड केलाय. मैत्रिणीला काय ऍक्सिडेंट झाला धडपडली की काय कुठे?
काय हे बघ हे बघ हे बघ. अरे हे काय अहो काय काय झालं काय या पोरीला हाताला प्लास्टर वगैरे लागलंय हो कुठे धडपडली असेल ही पोर आणि असं असताना कोणी फोटो काढतं काय बाई तरी तुम्ही आधीच फोन करा ना विचारा ना काय झालंय ते विचारा आई कशाला टेन्शन घेतेस प्रेमात धडपडली असेल. हा हा? काय कसं धडपडलं दाखवू तुला दाखवू? माझा टॅप टॅप. भारी वाटतं ना कोणी शिकवलं का तुला हे? हळूहळू लागेल. फोन येतोय सौमित्राच्या बाबांचा त्यांना कळलं नसेल ना. घे तर फोन तर घे. हॅलो हा हॅलो अरे मीच बोलतो. हॅलो, मीच नको हॅलो हा ग मैत्री अगं काय ग काय झालं तुला बाळा काय कुठे पडलीस काय झालं मला नीट सांगशील का नाही नाही काकू छोटासा हेअरलाईन क्रॅक आहे तुम्ही नका काळजी करू. अरे बापरे अरे हेअर लाईन बापरे अहो म्हणजे डोक्याला नाही लागलंय छोटासा क्रॅक आहे तुम्ही नका काळजी करू ओके. आता कसं खरं सांगतेस ना तू अहो खरंच बोलते तुमच्याशी कशाला खोटं बोलेन काकू कमॉन. आणि हे बघा आठवड्याभरात निघणार आहे ते सो डोंट वरी. बरं काळजी घे हा बाळा येस बाय बाय. हॅलो हॅलो काकू सौमित्राला नका कट केला. हो मला हेच एक कळत नाहीये या सांगता येत नाही का असं प्लास्टर वगैरे लावलंय कसं कळत नाही घरी आपली माणसं कोण आहे तिथे काळजी एक मिनिट काय किती गोंधळ चाललाय मला कोणी अभ्यास करू देणार की नाही. हे कमाल आहे तू सुद्धा अरे ती मैत्री तिथे हॉस्पिटलमध्ये आहे तिच्या हाताला प्लास्टर लागलाय काही सांगायची पद्धत बिद्धत असते की नाही आणि वर आम्हालाच विचारतं अहो काय आहे काय करता रे तुम्ही असं मैत्रीच्या हाताला प्लास्टर कोणाला कुठला आवाज मला ना ब्लॅक दे म्हणजे त्याच्यावरती ब्लॅक सूट होईल. अरे अरे आदिल ओके. सांगितलं ना ब्लॅक रंग किती सुंदर गोष्ट आहे. बरं सगळ्यांनी जरा माझ्याकडे आता लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या. फार महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. आपण सगळेच जण आपली मैत्री हिचा सत्कार करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. टाळ्या वाजवू नका लगेच टाळ्या वाजवण्याची आवश्यकता नाहीये मी पूर्ण करतो काहीतरी ते. तर गेला कित्येक दिवस आपल्या सगळ्यांना हे वाटत होतं की मैत्री हिला मेंदूचा भागच नाहीये. पण आत्ता जे सिद्ध झालेलं आहे की तिला मेंदू आहे परंतु तो तिच्या गुडघ्यात स्थायी आहे. बरोबर आहे. तर तो हळूहळू आता सरकत खाली तिच्या घोट्यापर्यंत जाईल आणि तिथनं तो तळपायाकडे कूच करेल आणि पायदळीत उडवला जाईल मग मेंदू तिचा. तर ते होऊ नये म्हणून आदिलनी मी सगळ्यांनीच तुझ्यासाठी एक भेटवस्तू आणलेली आहे आणि ती आहे एक हेल्मेट. आणि सर्वसाधारण माणसं हे एक नी पॅड म्हणून घालतात पण तू हे एक गुडघास्त्राण म्हणून म्हणजे तुझा मेंदूचं रक्षण करणारं एक यंत्र म्हणून वापर. आणि इतके दिवस आपण सगळेच बघत आहोत की तिला तिच्या शक्ती प्रदर्शनाचं आणि कराटेचं असं एक फॅड लागलेलं होतं तर ते या फ्रॅक्चरच्या रूपाने संपुष्टात आलेलं आहे. आणि पुढच्या काही कलागुणांना आता नवीन कोंब फुटेल पण त्याआधी मी मैत्री हिला विनंती करतो की तिने 4 शब्द बोलावे. धन्यवाद चुंबक. ह्याच्या बदल्यात एक रिटर्न गिफ्ट नक्की देण्यात येईल. खरं तर मी सभेत फारसं बोलत नाही पण हे जे काही घडलंय माझ्या आयुष्यात याचं संपूर्ण श्रेय मी माझा अत्यंत जवळचा मित्र धनराज रोकडे याला देते. ब्युटी आज काही कारणानिमित्त तो आपल्यामध्ये नाहीये पण योग्य वेळ आली की मी त्याला त्याचं रिटर्न गिफ्ट नक्कीच देईन. धन्यवाद या आगळ्या वेगळ्या गिफ्ट बद्दल. आता पुढचे बस अरे जरा शांत बस ना थोडा वेळ पॉज घे जरा. हे मैत्री मला याच्यावर सही करायची करू ए साईन नको काहीतरी भारीतलं लिही ना. हा इकडे दे. विचार कर काय बुद्धी वापर. हो गेट वेल सून. अय्या गेट वेल सून किती गोड करू तू. फार बेसिक झालं आता गेटवेल सून काहीतरी अधिक चांगलं व्हायला हवं होतं. मी लिहितो प्लीज चुंबक. बघू नका बघू नका. लड़की बी फुल कर गई भूल.
फुल 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 एक काव्य असं. वा वा, मस्त चुंबक, खूप छान. मी तू इकडे दे ते चुंबक. तुला अजिबात सिरियसनेस नाही या सगळ्याचा. मला एकटेला असं मनापासून वाटतंय की तू लवकरात लवकर बरी व्हावीस, म्हणून मी हे तुझ्या हातावर लिहिते. ओम नमः शिवाय. मी तू, देव आहे तुझ्या बरोबर, देव तुझी काळजी घेईल. हा ए हा, आता आधी लिह घे. हा मेरा दी माग घू तने में है. तो म्हणतोय हा मेरा दिमाग घुटने में है. काय नाही, मला कळलं नाही. हा मेरा दिमाग घुटने में है. हा म्हणजे काय? हा मेरा दिमाग घुटने में है. नाही नाही, परत परत बोल. हा मेरा दिमाग घुटने में है म्हण. सोनू गप ग मैत्री. माझी चेष्टा मस्करी केली. गंमत. सौमित्र आला. हे ऐक ना सौमित्र, तू पण काहीतरी लिह याच्यावर, असं मोठं काहीतरी लिह, असं छान लिह याच्यावर. गुडघास त्राण दिला आम्ही तिला भेटवस्तू. दाखव ना त्याला. हे बघ किती छान आहे ना, हेल्मेट सारखं गुडघ्याचं. तू ब्रेकअप. ए अरे बाळा नको. अरे तू नको नको नको. अरे आम्हाला नको वाटतंय आता ब्रेकअप. गप बस, आपल्यात भांडणं होतील, मजा नाही करते. ब्रेकअप. नो नो, ही इज राईट. नको ना परत ब्रेकअप प्लीज. नाही नाही, सगळ्या गोष्टी लाईटलीच घेते नाही. सिरियसनेस नावाची गोष्टच नाही, त्यामुळे ब्रेकअप आहे. मिनिट सौमित्र, हे बघ तुमची ब्रेकअप्स अंगावर काढण्याचा आमचा स्टॅमिना आता संपलेला आहे हा. तर हे सगळं विषय सोड होता तू. तर असं कसं सोडून देऊ? हा, मी नाही सोडणार. आणि मी का सोडायचं दरवेळेला? हिला कळत नाही? हिचीच का दादागिरी असते दरवेळेला? नाही, हिला तर कळत नाहीच. पण तुम्हाला सगळ्यांना जर कळलं होतं तर मला आधी नाही का सांगतायत? तिनेच सांगितलं आम्हाला, कोणी त्याला कळू देऊ नका म्हणून. देवा, किती गोष्टी लपवायच्यात या जगात. अच्छा, तू सांगितलंस का सांगू नका म्हणून? आता तर ब्रेकअपच. अरे जाऊ दे म्हणजे काय रे आधी? ह्याला काय अर्थ आहे का? हा काय बालिशपण आहे? दरवेळेला काय मजा असते का? अरे एवढी मोठी गोष्ट झालीये, ते मला नाही सांगतायत का? मला सोडून अख्ख्या जगाला माहितीये का? ते आई ते फोटो बघत होती त्यामुळे मला कळलं. मी नाही पाठवलाय फोटो, मी फक्त अपलोड केला. अरे सगळ्यांना कळावं, सगळ्यांचे ब्लेसिंग्स हिला मिळावे म्हणून मी अपलोड केला रे. किती जणांनी गेट वेल सून लिहिलंय बघा एकदा. नाही, मला आता सहनच होणं शक्य नाही. मैत्री, काय होतं ना, दरवेळेला तू ब्रेकअप करतेस ना, आता यावेळेला मी ब्रेकअप करतोय. ब्रेकअप. अरे सौमित्र, आय लव्ह इट.